विधानसभा चुनाव को लेकर चंद दिन ही बाकी रह गए हैं। सभी राजनीतिक दल और उम्मीदवार तैयारियों में जुटे हुए। उसी क्रम में सभाओं का सिलसिला भी निरंतर जारी है। बात करें दक्षिण नागपुर के तो कांग्रेस के उम्मीदवार गिरीश पांडव, इनका भी तगड़ा प्रभाव देखने को मिल रहा है। जनता परिवर्तन के मूड में है और जनता बड़े पैमाने पर उनके साथ जुड़ रही है और उसी क्रम में उनकी जाहिर सभा में भी समर्थन दिखाने के लिए कांग्रेस के कई दिग्गज नेता शामिल हुए हैं। आइए देखते हैं इस सभा की एक तस्वीर। यासाठी केला। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, वेगवेगळ्या या 10-11 वर्षामध्ये वेगवेगळ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या राज्यामध्ये या देशामध्ये ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती यापूर्वी कधी उद्भवली नव्हती। खरं म्हणजे महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आपण त्याला म्हणतो, संतांची भूमी महाराष्ट्राला आपण त्याचा उल्लेख करतो। अनेक थोर संत आपल्या राज्यामध्ये होऊन घेतलंय आणि म्हणून जेव्हाही 2014 पर्यंत 1960 पासून महाराष्ट्राच्या निर्मितीपासून सातत्याने या राज्यामध्ये एक चांगला विचार राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आला आणि म्हणून आपण सर्वजण उल्लेख करतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा आपण सातत्याने त्यांच्या विचाराचा वारसा आपल्या राज्यामध्ये आतापर्यंत टिकला अशा पद्धतीचा उल्लेख सातत्याने करत आलेला आहोत। पण कुठेतरी या विचाराला धक्का देण्याचं काम काही मंडळींनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे। 2014 मध्ये आपल्या देशामध्ये एका वेगळ्या पद्धतीची परिस्थिती उद्भवली। लोकांना असं वाटलं होतं की मोदींना त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे त्यांनी देशातल्या जनतेला आश्वासन दिले, लोकांना खरं वाटलं आणि मग तेव्हापासून 2-3 निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना लोकांनी आपल्या देशामध्ये भरभरून मतदान केलं। 14 ची लोकसभेची निवडणूक झाली, नंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 19 ला लोकसभेची निवडणूक झाली,
आणि आता 24 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. परंतु या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जनता अत्यंत सुज्ञ आहे हे या इथल्या जनतेने दाखवून दिलं. आणि ज्या पद्धतीनं 400 पारचा नारा लावणारं मोदी सरकार हे कुठेतरी सत्तेवर आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या संविधानाला धक्का लावेल का अशा पद्धतीचा विचार समोर आला आणि म्हणून लोकांनी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान केलं. मित्र, खरं म्हणजे मोदी साहेबांनी जितके आश्वासन आपल्या देशामध्ये दिले होते ते त्याचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर मोदी साहेबांनी किंवा भारतीय जनता पार्टीने आपल्या देशातल्या नागरिकांना काय दिलं हा प्रश्न सुद्धा या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या माध्यमातून आपण सर्वांना विचारला पाहिजे. भारतीय जनता पार्टी जाहिरातबाजीमध्ये काही कमी नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती करून त्या ठिकाणी प्रोपगंडा करून लोकांना असं भासवतात की या देशामध्ये सर्व काही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सर्व त्या ठिकाणी उभं करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. एवढंच नाही तर या वेगवेगळ्या समाजाच्या धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांनी आश्वासनं दिले सुरुवातीला लोकांना खरं वाटलं, परंतु गेल्या 11 वर्षामध्ये त्या ठिकाणी या जनतेच्या पदरामध्ये काही पडलं नाही. आणि म्हणून जर आपण विचार केला की मग मोदी साहेबांनी केलं काय, कारण यांनी एक नारा दिला होता की या देशामध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही महागाई कमी करू. जर आपण त्या ठिकाणी महागाईचा विचार केला तर आज या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये 2014च्या आणि 24च्या तुलनेमध्ये पेट्रोल या देशामध्ये 46% महाग झालं. त्याचंही सविस्तर वर्णन या ठिकाणी केलं. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय उद्धवजी आणि नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. आणि या महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये निवडून आली तर जो काही गोंधळ या महाराष्ट्रामध्ये महायुतीनं घातला आहे तो संपवण्याचं प्रण या ठिकाणी त्यांनी केलं आहे. आणि त्याला समर्थन देण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागणार आहे. 20 तारखेला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीचा विजय झाला, महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आली तर आपला काय फायदा होईल आणि महायुती आली तर आपलं काय नुकसान होईल याची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये होताना दिसते. दोन्ही पक्षांनी मित्रांनो या ठिकाणी आपापले जाहीरनामे जाहीर केले आहेत आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये जे आश्वासनं दिल्या जातात ते आश्वासन पाळण्याचं काम सातत्यानं काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केलं आहे. आज वर्तमानपत्रामध्ये आपण जाहिरात पाहिली असेल, काँग्रेस पक्षावर सातत्यानं हे आरोप होत होते की काँग्रेस पक्ष जे काही आश्वासन देतो ते आश्वासन त्यांचं सरकार आल्यावर पूर्ण होत नाही, अशा प्रकारचा आरोप केंद्रातल्या अनेक मंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये येऊन केला. आणि त्याचं उत्तर आज काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात आज वर्तमानपत्रामध्ये आपण वाचली असेल की जे जे प्रश्न या ठिकाणी होते त्या ठिकाणी होते, जे आश्वासनं त्या ठिकाणी दिले होते त्याची पूर्तता या काँग्रेसच्या सरकारनं कशी केली याची माहिती संपूर्ण त्या जाहिरातीमध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्या धर्तीवर या महाविकास आघाडीनं आपल्याला काय शब्द दिला आहे याची चर्चा आपल्याला सगळ्यांना होताना दिसते. मित्रांनो, या महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा जाहीर झाला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर महिलांच्या बाबतीमध्ये झाली आहे. या ठिकाणी आज 1,500 रुपये महिलांना देण्यात येतात महिन्याचे. महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर महिन्याला ते 3,000 रुपये मिळतील अशा प्रकारे या ठिकाणी महाविकास आघाडीनं जाहीर केला आहे. या ठिकाणी स्वयंपाकाचे जे सिलेंडर्स आहेत ही OCW त्या संघवाल्याची आहे. हा गडकरी त्याच्या आणून पुढे दुकान निपटवून राहिला. अडचण अशी आहे की ज्या शहरात आपल्याला सर्वांना 24 तास पाणी देतो म्हणून यांनी गेल्या 15 वर्षापासून डिंडोरा पिटला आणि 24 तास पाणी फक्त दक्षिण पश्चिम म्हणजे देवेंद्र फडणवीसच्याच एरियात आहे. आजही आपल्या एरियात 1 ते 1.5 तास घाण पाणी येते. 15-20 दिवस झाले, महिना झाला का घाण पाणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सपशेल खोटं बोलतात. आणि आपल्या दक्षिणचा विद्यमान आमदार
हा कधीच ओरडला नाही का आमच्या इथे पाणी येत नाही किंवा आपलं पाणी वाढवलं पाहिजे. जी आमदाराची कर्तव्य आहे ती कर्तव्य त्याला करता येत नाही, तो निष्क्रिय आहे. अजून काय नाही केलं तेही सांगतो. सोमवारी भेट येतोय रघुनगरला, दक्षिण नागपुरातला एकमेव स्विमिंग टँक आहे, तो गेल्या 5 वर्षापासून बंद आहे. या आमदाराला साधा टँक सुरू करता येत नाही. अहो सक्करदरा तलाव हा गेल्या 15 वर्षापासून जागच्या जागेवर आहे. त्याचा कंत्राटदार जगदंबा कन्स्ट्रक्शन या 52 कोटीचा आहे. त्या तलावाची परिस्थिती 5 दशकाच्या तसा आहे आणि त्याशी पेपरच्या ऍड होतो पहिल्या फेजचं लोकार्पण. थोडं जाऊन पाहिजे तलावात जाऊन. मोठ्या ताजबागच्या बाजूला सुगिरीच्या समोर मौजा हरपूर आपल्या भागात एक मोठं क्रीडा संकुल होत होतं. त्याचं फक्त फाउंडेशन झालंय. रोडों ने लोगों के घरों में पानी घुसा दिया. ये सीमेंट रोड क्यों बने मैं आपको बताता हूँ. ये सीमेंट रोड क्योंकि 10% बहुत मोटी रकम होती है, क्योंकि सीमेंट रोड बनाने के लिए लंबी लागत लगती है जिसमें 10% बड़ी रकम होती है. और ये परसेंटेज लेने के चक्कर में सीमेंट रोड बने, क्योंकि ड्रेनेज लाइन नहीं बटी. आप और हम देख रहे हैं आज सीमेंट रोड बनता है, 6 महीने बाद वो सीमेंट रोड खोदा जाता है, वहां ड्रेनेज लाइन डाली जाती है, वहां गटर लाइन डाली जाती है. अनियोजित विकास है. अब ये बताओ ये पैसा जा कहां से रहा है. ये क्या कोई आमदार अपने बाप अपने घर से पैसा ला रहा है? क्या भारतीय जनता पार्टी अपनी तिजोरी से पैसा खर्चा कर रही है? ये मेरे और आपके टैक्स का पैसा है जिनकी बर्बादी हो रही है. सर्वांगीण विकास सीमेंट रोड बनने से नहीं होता. भारतीय जनता पार्टी के उन नेताओं को और आमदारों को समझाना चाहूंगा, आपका बच्चा जब कारपोरेशन की स्कूल में अच्छी तालीम लेगा, दिल्ली पैटर्न की स्कूलें बनेंगी और वो बड़ा होगा, अच्छी नौकरियां पाएगा, रोजगार पाएगा, तो मेरा और आपका सर्वांगीण विकास होगा. आपके प्रत्याशी आदरणीय गिरीश पांडे जी जो शिक्षा क्षेत्र से आते हैं, उन्होंने शिक्षा क्षेत्र के मर्म को समझा है, लोगों को एजुकेशन बांटा है. द्रोणाचार्य है वो, क्योंकि उन्होंने शिक्षा दे के लोगों को खड़ा किया है. उन्हें पता है कि सर्वांगीण विकास क्यों होता है. परम पूज्य बाबा साहब आम्बेडकर ने बताया है कि जब तक आप पढ़ोगे नहीं आप समाज को लड़ा नहीं दे सकते. और समाज में पढ़ने के लिए नितांत आवश्यकता है शिक्षा क्षेत्र का उत्कार. कितने लोग यहाँ से आखिर तक मैं पूछता हूँ कारपोरेशन की स्कूल में अपने बच्चों को पढ़ाते हैं? कितने लोग? ये परम पूज्य बाबा साहब आम्बेडकर ने बोला है की शिक्षा हे हमारा मूलभूत अधिकार आहे. विधानसभेच्या या निवडणुकीच्या सभेकरता उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला जिवंत केलं आणि प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण केला आहे, असे माननीय नानाभाऊ पटोले इथे उपस्थित झालेले आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार वजाद मिर्झाजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सगळ्यांची नाव मला माहित आहे, पण मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि विशेषतः पुढे बसलेले माझ्या सगळ्या बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, मी काही खूप जास्त बोलणार नाही, पण नितीन भाऊ आता जाता म्हणून गेलेत नाना भाऊंना की नाना भाऊ तुम्ही एक लढाई अगोदर जिंकून टाकली आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतोय, माझ्या तिकीट करता म्हणजे खूप 10-15 दिवसापासनं की ही दक्षिण नागपूरची जागा कोणाला जाणार, काँग्रेसला मिळणार की राष्ट्रवादीला जाणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय होता किंवा ही जागा आता शिवसेना काही सोडणार नाही. तुम्हाला सांगतोय नाना भाऊंनी शेवटच्या क्षणापर्यंत गिरीश पांडू करता लढाई जिंकली आहे, हे तुम्हाला सांगावंच वाटतं मला. नाना भाऊंनी शेवटच्या क्षणाला इथपर्यंत म्हणून टाकलं की युती तुटली तरी चालेल, परंतु दक्षिण नागपूर आम्ही सोडणार नाही, कारण की तो आपला काँग्रेस पक्षाचा गड आहे आणि तो गड राहणार आहे आणि तो गड ठेवण्याची जबाबदारी मी घेतो आहे, असं तुम्हाला सांगतोय. आणि नाना भाऊनी जे चॅलेंज आपल्याला दिलेलं आता की नाना भाऊनी जे आपल्याला शब्द दिला आहे की दक्षिण नागपूर या काँग्रेसचा गड आहे, तर मित्रांनो तुमची आमची जबाबदारी वाढते आहे, लक्षात ठेवा. ज्या माणसानं आपल्याकडे लढाई लढली आहे त्या माणसाची मान खाली न पडता देण्याचं काम आपलं आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की येणाऱ्या 20 तारखेला हो घातलेल्या या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त लोकांना निवडून द्या.
आणि काँग्रेसला सत्तेमध्ये आणा. मित्रांनो, बरेचसे मुद्दे आहे, सगळे वक्ते बोलून गेले, परंतु आपल्या नानाभाऊला ऐकायचं आहे. मी तुम्हाला सांगतोय की विशेषतः इथं महिला बसलेल्या आहेत. नानाभाऊ, लाडली बहीण खूप सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु इथे या बहिणींचा लाडका भाऊ नानाभाऊ इथे बसलेले आहेत. लाडली बहीण म्हणतात, मी नेहमी म्हणत असतो की आपण एकाला किती प्रेम करतो याला महत्व नाहीये, समोरचा माणूस आपल्याला किती प्रेम करतो हे महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि नानाभाऊ, हे जनता तुम्हाला प्रेम करताय आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येणार आणि महाराष्ट्राचं नेतृत्व नानाभाऊ पटोले करणार हे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आहे. एक दमदार नेतृत्व आपल्याला मिळालं आहे. अरे ह्या तो व्यक्ती आहे नरेंद्र मोदी समोर लोकसभाला लाथ मारून आपल्या पक्षामध्ये आलेले व्यक्ती म्हणजे असं आहे. मित्र, नानाभाऊ, ज्या विश्वासानं तुम्ही गिरीश पांडवांना दक्षिण नागपूरची उमेदवारी बहाल केली, मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये गिरीश भाऊंचा 4000 मतांनी पराभव झाला होता. हा दक्षिण नागपूर यावेळेस संकल्पित आहे. हा दक्षिण नागपूर संकल्प करून चुकलाय की 4000 मतांनी हारल्याचा बदला 40,000 मतांनी गिरीश पांडव या मतदारसंघातून 23 तारखेला विजयी झालेले दिसतील. आणि फक्त आम्हाला आता गिरीश पांडवांच्या विजयाची चिंता नाही, तर विदर्भातली प्रत्येक जागा जिंकत विदर्भाचा गड सर करत नानाभाऊ मुंबई. आपल्या नवीन पिढीला कळत नाही. मनुस्मृतीचा अर्थ असा आहे की बहुजनांना आर्थिक कमजोर करायचं आणि शैक्षणिक कमजोर करायचं. जो समाज आर्थिक कमजोर झाला आणि जो समाज शैक्षणिक कमजोर झाला की तो गुलामीकडे जातो, हे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. आज नेमकी तीच परिस्थिती चाललेली आहे. तुमच्याजवळून पैसे काढलेत, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचवायचे. त्याचप्रमाणे काँग्रेसने गेले 60 वर्ष या देशामध्ये त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाच्या प्रमाणे काम केलं. आपल्याला माहितीसाठी सांगतो, नवीन पिढीला माहिती नाही की ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस फक्त 50 गावामध्ये लाईट होती. मला वेळ सांगते ना, 50 गावात लाईट होती, फक्त 50 गावात. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाचा परिणाम असा झाला, आर्थिक धोरणाचा, की काँग्रेसने पावला पावलानं या देशामध्ये सगळ्या व्यवस्था उभ्या केल्यात. इथं बसलेली अनेक लोक काही नागपूरची नाही, खेड्यातून आलेले आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आपलं शिक्षण झालं. आता तर हे लोकांनी जिल्हा परिषद शाळा सुद्धा आता बंद करायचं धोरण आणलेलं आहे. जवळपास 15,000 शाळा पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या बंद करायचे. म्हणजे उद्या गावामध्ये राहणाऱ्या, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मुलामुलींना शिक्षणाच्या व्यवस्था संपवायच्या आणि जीएसटी सारखा कायदा आणून, जो मोदींनी आणि भाजपने जो जीएसटीचा कायदा आणला, त्या जीएसटीच्या कायद्याच्या माध्यमातून तुमच्याजवळून पैसा काढायचा आणि मुठभर उद्योगपत्यांना अदानीच्या घरी द्यायचा, तुम्हाला गरीब करायचं, शिक्षणामधून तुम्हाला संपवायचं आणि तुम्हाला गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मनुस्मृतीच्या माध्यमातून आरएसएस आणि बीजेपीने निर्माण केलेली आहे. त्यांना वाटतं की आता आमच्याजवळ भरपूर पैसा आहे आणि या पैशाच्या आधारावर यांना आम्ही विकत घेऊ. वणीमध्ये त्यांनी तर ओबीसी समाजाला कुत्र्याची गिनतीमध्ये आणलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की हिंदूची गोष्टी करायच्या, हा ओबीसी समाज हिंदू आहे. ज्या हिंदूच्या भरोश्यावर हे सत्तेत आले त्याच ओबीसी समाजाला हे आज कुत्र्याच्या गिनतीमध्ये आणत असतील. आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला तर हा फडणवीस सांगतो की जे श्वान म्हणजे कुत्रे पाळतात ते लोक नाना पटोलेच्या विरोधात जाणार. पण त्यांनी हे नाही म्हटलं की ओबीसीचे लोक कुत्रे म्हणणाऱ्यांच्या त्याची चूक झाली, आम्ही माफी मागतो, असं नाही म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा प्रतिमेचा अवमान झाला
अजित पवारांनी एकनाथ शिंदेनी माफी मागितली, पण देवेंद्र फडणवीसांनी नाही मागितली. बहुजनांच्या नेतृत्वाच्या बद्दल बहुजनाचं जे दैवत आहे त्या दैवताचा अवमान हे लोक जाणून बुजून करतात, हे त्याच्यातून सिद्ध होताना आपण पाहतोय. आज महागाईचा म बोलायला हे लोक तयार नाही, आणि जेव्हा महागाईचा म बोलायला तयार नसेल तर आता त्यांना मतदानाच्या रूपानं या लोकांना आता त्याच्या घरचा रस्ता दाखवायची वेळ आपल्या हातात आलेली आहे. मागच्या वेळेस गिरीश भाऊला आपण थोड्याशा मतांनी पाडलं. ज्याला निवडून पाठवलं तो तुम्ही त्याला पाहिलं की नाही पाहिलं मला माहितीच नाही. मग आता मला एक सांगा, ज्याला पाहिलंच नाही त्याला मतदान कसं केलं? गिरीश भाऊ बेडा, मला तर याचं नवलच वाटतं या माणसाचं. कुठे गेला हा? एका जागी बसतच नाही ना. म्हणजे हा पडल्यानंतर ही 5 वर्ष तुमच्यामध्ये फिरते. म्हणजे काय, काही लोक निवडून आल्यानंतरही तुम्ही निवडून दिलं त्याला आमदार केलं तर तो दिसायला तयार नाही, तुमच्या सुखदुःखात सामील होत नाही. पण गिरीश भाऊनी तुम्ही त्याला पाळल्यानंतरही तो तुमच्याशी सुखदुःखाशी सामील राहिला, आणि तुम्ही निवडून दिलं तर तुमचे प्रश्न मांडून तुम्हाला न्याय देण्याची क्षमता त्या गिरीश भाऊ मध्ये आहे, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रातला दौरा करून आलो. म्हणजे आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, घर घर के मसाले, शुद्ध सुगंधित उपस्कर मसाले, जो खाने को स्वादिष्ट बनाए, जिसकी खुशबू और स्वाद दिल को छू जाए और सबका पसंदीदा बन जाए. तो अपने खाने को और भी ज्यादा स्वादिष्ट बनाने के लिए आज ही अपनाइए उपस्कर मसाले. डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए आज ही संपर्क करें 7030125222 पर. उपस्कर मसाले की ओर से सभी नागरिकों को दीपावली और नूतन वर्ष की हार्दिक शुभकामनाएं.